राजकीय आतिषबाजी या भागामध्ये आज या दिवाळीच्या विशेष भागामध्ये आपण नेत्यांची फटाकेबाजी पाहतो आहोत। आजच्या भागात राजकीय आतिषबाजी करणार आहेत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार। दिवाळीची खरेदी सध्या जोरात आहे आणि अनेक नेते मंडळी जे आहेत ते खरेदीसाठी बाजारात निघाले आहेत। आपल्यासोबत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आहेत। अनेक कारणांसाठी ते चर्चेत असतात आणि आज ते फटाके घेण्यासाठी चंद्रपूरच्या एका दुकानात आलेले आहेत। राजकारणी म्हटलं की फटाक्यांचा फार जवळचा संबंध असतो, कारण ते कोणाला कोणाला फटाके लावत असतात। अशा वेळी तुम्ही जेव्हा फटाके विकत घेता तेव्हा कुठल्या तरी राजकीय व्यक्तीचा, एखाद्याचा स्वभावाचा, गुणाचा काहीतरी एक प्रत्यय येत असतो किंवा डोक्यात येत असतात। ठीक आहे, आपण एक साधारण तुम्ही जे फटाके घेणार आहात ते कुठल्या राजकीय नेत्यांशी तुम्हाला वाटतं की साधर्म्य साधणारे आहे, जवळपासचे आहे? तर आपण सुरुवात करूया। भाऊ, हा जो एक फटाका दिसतोय म्हणजे सुतळी बॉम्ब सारखा, लादेन काहीतरी कदाचितचं नाव आहे, हा फटाका तुम्हाला कुठल्या राजकीय नेत्याच्या जवळचा वाटतोय? हा दिसणारा आहे मोठा, आता लादेन बॉम्ब हा दिसते मोठा, परंतु हा फुसका बार आहे, हा फुसका फटाका आहे। तर हे जे आपले महाराष्ट्रातले जे रोज सकाळी 9 वाजता येतात संजयजी राऊत, हे त्यांच्यासारखं आहे। म्हणजे दिसते खूप मोठा, परंतु तो सगळा फुसका बार राहते। इथे काही रॉकेट देखील आहे, अतिशय मोठे मोठे रॉकेट्स आता तुम्ही स्वतः हातात घेऊन बघितले। तर रॉकेटची तुलना करायची असेल तर कुठल्या नेत्याशी कराल? हा जो रॉकेट आहे आणि हे बॉम्ब, मी एकच नाही करणार रॉकेटची तुलना। हा रॉकेट आणि सुतळी बॉम्ब पूर्वीपासून जो आलेला हा आहे, या राज्याचे लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री हे त्यांच्याशी मी तुलना करेन की रॉकेट बिलकुल घेत आपल्या ठरलेल्या टार्गेटवर गेल्यानंतरच तो आवाज करणारा, म्हणून याचा मी देवेंद्रजी फडणवीसची रॉकेट बॉम्ब म्हणून त्यांना मी उपयोग करेन। इथे काही फॅन्सी फटाके देखील आहेत बऱ्यापैकी। तुम्हाला वाटतं की राजकारणामध्ये कोण असा व्यक्ती आहे जे फॅन्सी आहे? हे तर मला बोलता येणार नाही, परंतु आता आमचे रोहित पवार साहेब आहेत, ते जरा रोज नवीन नवीन फॅन्सी गोष्टी आणून ते काहीतरी नवीन हे करायला पाहतात, परंतु त्याच्यातून काही फायदा होत नाही। जसं आता हे चित्र जसं आहे ते त्यांना साजेस असं आहे, खूप आव आणतात असा आणून फॅन्सी गोष्टी करण्याचा, परंतु त्याच्यानंतर काही मात्र त्याच्यात त्यांना खोदापाड निकला चुहा असं ते फॅन्सी असं मी म्हणेन। एक फटाका मात्र इथे दिसत नाही आहे, तो असा आहे की चुकीच्या ठिकाणी जाऊन चुकीच्या वेळेस फुटणारा फटाका ज्याला म्हणता येईल, तर ते आमचे जे इथले माजी पालकमंत्री आहे विजय भाऊ वडेट्टीवार, ते आता विरोधी पक्ष नेते आहे, त्यांच्यासारखं त्यांना म्हणता येईल। हे जसा 2 साऊंडवाला, हा 2 साऊंडवाला फटाका, हा एक तर फुटायला खूप वेळ लागते आणि फुटला तर एका ठिकाणी एक आवाज करते आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर दुसरा आवाज करते। तर हा 2 साऊंडवाला फटाका जो आहे, तर विजयभाऊ वडेट्टीवार जे आता सध्या ओबीसीच्या आंदोलनासाठी करताय, एका ठिकाणी जरांगेच्या ठिकाणी जाऊन एक बोलतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसरं बोलतात, तर तसा 2 आहे आणि उशिरा फुटणारा फटाका आहे। तर हे विजयभाऊ वडेट्टीवार। तर हे होते आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या आवडीचे फटाके तर इथं घेतलेच आहे, मात्र आपल्या मिश्किल स्वभावाप्रमाणे त्यांनी अतिशय उपमा ज्या आहे त्या या फटाक्यांना दिलेल्या आहे। विशेषतः राज्याच्या नेत्यांपासून ते अगदी जिल्ह्याच्या नेत्यांपर्यंत त्यांनी या सर्व फटाक्यांवर एक कटाक्ष जो आहे तो टाकलेला आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।